नमस्कार मंडळी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल एकदाचा जाहीर झालाय। महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल? महाविकास आघाडी सत्ता पलट करेल की महायुतीच अखेर पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल, याकडे सर्व देशाचं लक्ष लागून राहिलं होतं। उत्सुकता शिगेला पोहोचली होती। वेगवेगळे एक्झिट पोल्स वेगवेगळे दावे करत होते। हे एक्झिट पोल खरे ठरतात की खोटे ठरतात यावर सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि अखेर महाराष्ट्राचा निकाल हाती आलाय। महायुतीनं निर्णायक आघाडी घेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केले। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, पण लक्ष लागून राहिलं होतं ते सातारा जिल्ह्याकडे। सातारा हा शरद पवारांचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्याला टक्कर देत, या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महायुतीनं सातारा जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघांमध्ये बाजी मारले। सातारा जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आलेत। सातारा जिल्ह्याचा घेतलेला हाच थोडक्यात आढावा। नमस्कार, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांबाबत बोलायचं झालं तर सुरुवात करूयात सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून। साताऱ्यातून भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले आणि विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम रिंगणात होते। अमित कदमांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच शिवेंद्र बाबांसाठी मतदारसंघाची लढत सोपी आहे असं बोललं जात होतं। त्यातच शिवेंद्र महाराजांच्या कार्यकर्त्यांकडून शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्रात टॉपच्या 3 नंबरच्या लीडमध्ये असणार आहेत असा दावा केला जात होता आणि अखेर ते सत्य झाले। शिवेंद्रराजे हे भरपूर मताधिक्यानं अमित कदम यांच्यावरती विजय मिळवत पुन्हा एकदा सातारचे आमदार झालेत। यानंतर वळूयात कोरेगाव विधानसभा मतदारसंघाकडे। कोरेगावची लढत राज्यातल्या प्रमुख लढतींपैकी एक लढत मानली जात होती। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे। लढत चुरशीची होईल असं बोललं जात होतं, पण महेश शिंदे यांनी या चुरशीच्या लढतीमध्ये बाजी मारली। महेश शिंदेंनी सलग दुसऱ्यांदा कोरेगावमधून शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का दिलाय। अशा तऱ्हेनं 2019 ची विधानसभा, त्यानंतर झालेली मध्यवर्ती बँकेची निवडणूक आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर सलग 4था पराभव पत्करावा लागलाय शशिकांत शिंदेंना। आता यानंतर बोलूयात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाविषयी। कराड उत्तरची जागा सर्व एक्झिट पोल्स मधून बाळासाहेब पाटलांना मिळू शकते असा दावा केला जात होता। मनोज घोरपडे यांच्यासाठी इथं भाजपनं भरपूर ताकद लावली होती आणि त्याचाच फायदा मनोज घोरपडे यांना झाल्याचं दिसून येते। मनोज घोरपडे कराड उत्तरचे नवीन आमदार झालेत। बाळासाहेब पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय। आता यानंतर येतो कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ। कराड दक्षिणची लढत सुद्धा महाराष्ट्रात चर्चेत होती। सुरुवातीपासूनच अतुल भोसले पृथ्वीराज बाबांना टक्कर देणार असं बोललं जात होतं आणि झालं सुद्धा तसंच। अतुल भोसले यांनी तरुणांच्या रोजगारावरती मोठा प्रश्न उपस्थित केला होता। शिवाय भाजपच्या सर्व टीमनं कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांच्यासाठी ताकद लावली होती आणि त्याचाच फायदा अतुल भोसले यांच्या पथ्यावरती पडल्याचं दिसून येतं। आता यानंतर बोलायचं झालं तर पाटण विधानसभा मतदारसंघाबद्दल। पाटणमधून लढत तिरंगी होती। शंभूराज देसाई शिवसेना शिंदे गटाकडून उभे होते। शिवसेना ठाकरे गटाकडून हर्षद कदम निवडणुकीच्या रिंगणात होते, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे सत्यजित सिंह पाटणकर हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते। इथून ही निवडणूक सत्यजित पाटणकर यांच्यासाठी सोपी असेल असं बोललं जात होतं। कारण होतं शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाईंच्या विरोधात खेळलेली खेळी, पण तसं काहीच इथं पाहायला मिळालं नाहीये। अर्थात शंभूराज देसाई यांनी हर्षद कदम आणि सत्यजित सिंह पाटणकर यांना पराभवाची धूळ चारले। यानंतर बोलूयात वाई विधानसभा मतदारसंघात। वाईमध्ये जाऊन शरद पवार यांनी मकरंद पाटलांना पाडा असं आवाहन केलं होतं। शरद पवारांनी इथून रान तापवलं, पण एकंदरीतच महायुतीच्या पक्षांनी लावलेली ताकद आणि मकरंद आबा यांचा थेट जनतेशी असलेला कनेक्ट इथून त्यांच्या पथ्यावरती पडल्याचं दिसून आले। मकरंद पाटील वाईमधून अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव करत पुन्हा एकदा विजयी झाल्याचं दिसून आले। आता यानंतर बोलूयात रामराजेंचा गड असणाऱ्या फलटणमध्ये। फलटण विधानसभा मतदारसंघात सुद्धा रामराजेंच्या गडाला सुरुंग लागलेत। रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मर्जीतल्या असणाऱ्या सचिन कांबळे पाटील यांनी महायुतीकडून उमेदवारी लढवत ही जागा दीपक चव्हाणांच्या हातातून खेचून घेतली। सचिन कांबळे पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। समोर होते 3 वेळा आमदार असणारे दीपक चव्हाण, पण दीपक चव्हाणांना पराभव पत्करावा लागलाय। आणि आता यानंतर बोलूयात मानखटाव विधानसभा मतदारसंघाबद्दल। अत्यंत चुरशीची लढत होईल, अटीतटीची लढत होईल अशा चर्चा मान तालुक्यामध्ये रंगल्या होत्या, पण शेवटच्या क्षणी शेखर गोरे आणि जयकुमार गोरे या भावांची एकत्रित आलेली ताकद जयकुमार गोरेंच्या पथ्यावर पडल्याचं सांगितलं जातंय। तगड्या लीडनं जयकुमार गोरे पुन्हा एकदा मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेत। मग आता इथं प्रभाकर घारगे यांना दिलेल्या उमेदवारीचा तोटा झाला की शेखर गोरे आणि जयकुमार गोरे या बंधूंची ताकद भारी पडली, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
असा होता सातारा जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघांचा एकंदरीत निकाल। आता बोलायचं झालं तर लाडक्या बहीण योजनेचा मोठा फायदा सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच बोलायचं झालं तर साताऱ्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात महायुतीने आपला झेंडा रोवलाय आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा महायुतीने भेदलाय। असा आहे सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा निकाल। या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। महाविकास आघाडी नेमके कुठं चुकली आणि महायुती कोणत्या मुद्द्यांवरती प्रभावी ठरली, तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।